नमस्कार, मी प्रफुल्ल नामदेवराव वानखडे. आकडेमोड शेअर मार्केट अल्गोरिदम सॉफ्टवेअर या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत करतो. बेसिकली लक्षात घ्या, तुम्ही आजपर्यंत भरपूर कार्यक्रम बघितले असतील, पण प्रॅक्टिकली पैसे कसे कमवायचे हे कोणी दाखवत नाही. तर आपण त्याचा लाईव्ह डेमो किंवा आपण तसं क्रॉस चेक करणार आहोत. आणि बरेच जण म्हणतात मी अमुक शिकवतो, तमुक शिकवतो. बरेच जण म्हणतात की मी टेक्निकल ॲनालिसिस शिकवतो, फंडामेंटल ॲनालिसिस शिकवतो. पण त्यामध्ये नेमकं काय शिकायला मिळेल हे कधी कळतं आपल्याला जेव्हा आपण फी भरतो. बेसिकली मग त्याच्यानंतर काय होतं की तो एक तर विषय वर्कआउट होईल किंवा नाही होणार, म्हणजे समजेल किंवा नाही समजणार. मग त्याच्यानंतर पश्चाताप होतो किंवा कन्फ्युजन्स होतं की अरे आपण जे काही तुम्हाला आज प्रॉडक्ट देणार आहोत किंवा जे आपण शेअर मार्केट आकडेमोड अल्गोरिदम सॉफ्टवेअरबद्दल आज आपण तुमच्याशी डिस्कस करणार आहोत, त्याचा सगळा डेमो तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. त्याचा आपण स्ट्रॅटजी टेस्टर लावून आपण ॲक्युरसी पण चेक करून दाखवणार आहोत. बेसिकली आणि काय होईल की जे तुम्ही प्रॉडक्ट घेताय राईट, तर ते तुम्हाला नंतर पश्चाताप होणार नाही किंवा कन्फ्युजन राहणार की आपल्याला कुठलं प्रॉडक्ट मिळालेलं आहे. त्यामुळे जे काही गोष्ट आपण आज तुमच्याशी डिस्कस करणार आहोत ते व्यवस्थित तुम्ही लक्ष द्या. आमचा यूट्यूब चॅनल आहे आकडेमोड, याच्यावरती हा कार्यक्रम संपला की लगेच आपला वेबिनार सुरू होणार आहे. तर तो वेबिनार अटेंड करा. त्याच्यामध्ये अजून डिटेल्स माहिती तुम्हाला त्याबद्दल मिळतील. बेसिकली माझं इंट्रोडक्शन देतो. मी सेबी रजिस्टर इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर म्हणून या फील्डमध्ये कार्यरत आहे. आता सेबी रजिस्टर इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर असल्यामुळे काय झालं की मोठमोठ्या फॉरेन इन्व्हेस्टर, डोमेस्टिक इन्व्हेस्टर यांच्याशी आपला प्रत्यक्ष संबंध आला. त्यामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट मला अशी जाणवली की त्यांच्याकडे जे काय अल्गोरिदम्स आहेत, सॉफ्टवेअर आहेत किंवा रिसोर्सेस आहेत, त्यामुळे त्यांना काय होतं की त्यांना अलर्ट्स मिळतो किंवा एक अर्ली इंडिकेशन मिळतं की कुठला शेअर वर जाणार आहे आणि कुठला शेअर खाली येणार आहे. त्यांना एखादं इंडिकेशन मिळालं की अमुक शेअर वर जाणार आहे, तर ते घेतात आणि वर गेला की विकतात. पण रिटेलर लोकांचं काय होतं किंवा ज्यांच्याकडे रिसोर्सेस कमी आहेत किंवा अल्गोरिदम किंवा सॉफ्टवेअर नाही आहेत, त्यांना तो शेअर कधी कळतो जेव्हा वरती गेला आहे. आता बेसिकली काय होतं की वरती गेल्यानंतर ते शेअर घेतात आणि त्याच्यामध्ये ट्रॅप होतात किंवा फसतात. तर ही गोष्ट जर नको असेल, जर तुम्हाला या फील्डमध्ये राहायचं आहे, शेअर मार्केटमध्ये व्यवस्थित ट्रेडिंग करायचं आहे, ॲक्युरसी लेवल वाढवायची आहे, रोज पैसे कमवायचे आहेत, तर तुम्हाला अल्गोरिदम सॉफ्टवेअरशिवाय पर्याय नाही. आणि लक्षात घ्या, आजचं जे युग आहे हे कुठलं युग आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग आहे. तुम्ही कुठेही शिका, कितीही शिका, फंडामेंटल ॲनालिसिस शिका, टेक्निकल ॲनालिसिस शिका, पण त्याला एक लिमिटेशन्स आहे. कारण तुम्ही एका वेळेस एका शेअरचा अभ्यास करू शकता राईट. पण आपलं अल्गोरिदम सॉफ्टवेअर काय करतं की भरपूर शेअरचा अभ्यास करून तुम्हाला एक चांगला स्टॉक निवडून देतो. तर हा सगळ्यात मोठा फरक आहे. आणि महत्त्वाचं काय की त्याच्यामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिकली अलर्ट्स मिळतात किंवा इंडिकेशन्स मिळतात की अमुक शेअर घ्यावा आणि विकावा. याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगतो आहे की रिटेलर लोकांसाठीच आपण ही गोष्ट डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मी स्वतः इंजिनियर असल्यामुळे त्याच्यामुळे डेव्हलपमेंटचा आपला खर्च किंवा अजून गोष्टीचा ज्या काही खर्च येतो आहे तो वाचला आहे. त्याने काय झालं की तुम्हाला जी काही कॉस्ट आहे त्या सॉफ्टवेअरची ती फार रिजनेबल स्वरूपात मिळणार आहे. घ्या, आकडेमोड अल्गोरिदम शेअर मार्केट सॉफ्टवेअर जे आहे ते तुम्हाला यूज करण्यासाठी कुठल्याही शिक्षणाची गरज नाही किंवा कुठल्याही अनुभवाची गरज नाही. फक्त तुम्हाला तुमचं डीमॅट अकाउंट लागेल आणि त्याच्यामध्ये घेणं विकणं तुम्हाला करायचं आहे. जो आपला शेअर तुम्हाला अलर्ट देईल त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या घरी बसून हे सॉफ्टवेअर आम्ही ऑनलाईन डाउनलोड करून देऊ. त्याचं रितसर प्रशिक्षण तुम्हाला ऑनलाईन देऊ. तरी कुठलाही तुम्हाला प्रॉब्लेम आला तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. लक्षात घ्या, जागतिक सर्वात जास्त ॲक्युरसी असलेले फॉर्म्युले, इंडिकेटर्स आणि 12 वर्षाचा रिसर्च आम्ही त्याच्यामध्ये इनबिल्ट सेव्ह केलेला आहे. बेसिक स्वरूपाची माहिती बघूया की काय आहे नेमकं सॉफ्टवेअर आणि मग त्याचा लाईव्ह डेमो किंवा आपण बॅक टेस्टिंग करूया. तर आपण सुरू करूया शेअर मार्केट आकडेमोड अल्गोरिदम सॉफ्टवेअर. लक्षात घ्या, आपलं सॉफ्टवेअर 1 आहे, सॉफ्टवेअर क्रमांक 1 आहे. याच्यामध्ये वरची जी रेषा आहे याला आपण म्हणतो मंदीची रेषा, ओके. आणि जी खालची रेषा आहे, ही जी ब्ल्यू लाईन दिसते आहे, याला आपण म्हणतो तेजीची रेषा. ॲक्च्युली बेसिकली त्यांनी काय केलं आहे आपल्या सॉफ्टवेअरने की एका स्टॉकची विशिष्ट रेंज त्यांनी फिक्स केली आहे, ओके. त्याच्यामध्ये शेअर हा जनरली याच्या वर जाणार नाही किंवा याच्या खाली जाणार नाही. तर लक्षात घ्या, वरची रेषा म्हणजे आपण मंदी म्हणतो आहे आणि खालची रेषा आहे आपण याला तेजी संबोधतो आहे.
याला आपण सिंपल भाषेत तुम्हाला समजण्यासाठी याला आपण म्हणूया अप्पर ब्रॅकेट. वरची लाईन म्हणजे काय? अप्पर ब्रॅकेट. आणि खालची लाईन याला आपण म्हणूया लोअर ब्रॅकेट. तर या ज्या दोन लाईन आहेत त्याला आपण काय म्हणूया? टोटल होल ब्रॅकेट. परत एक्सप्लेन करतो आहे. लोअर ब्रॅकेट म्हणजे काय? की शेअर तिथून वर जाईल आणि अप्पर ब्रॅकेट म्हणजे काय? शेअर तिथून खाली येईल. सिंपल भाषेत तुम्ही त्याला तेजी आणि मंदी असं संबोधू शकता. तर बेसिकली सॉफ्टवेअरने काय केलं आहे की एका विशिष्ट स्टॉकची एक रेंज फिक्स केली आहे आणि त्याच्यामध्ये हे जे दिसतं आहे हे सिंपल आहे, कॅन्डलस्टिक आहे. कॅन्डलस्टिक म्हणजेच काय? शेअरची प्राईज आहे. तुम्हाला थोडंसं बेसिक येत नसेल तर माझ्या वेबिनारमध्ये मी बेसिक पण तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे ते लक्षात घ्या. हे सिंपल तुम्हाला समजून येईल. तर सॉफ्टवेअर क्रमांक 1 आपण बघतो आहे. आता आपण काय केलं आहे की पुढच्या सॉफ्टवेअरला गेलो आहे. आता सॉफ्टवेअर क्रमांक 2 हे दोन्ही आपल्या स्वतःच्या डेव्हलपमेंट्स आहेत. परत सांगतो आहे. सॉफ्टवेअर 2मध्ये काय होतं बघा, ॲक्च्युली हा रेड ॲरो आपल्याला काय दाखवतं? सेल सिग्नल दाखवतो आहे, राईट. आणि खालचा ब्ल्यू ॲरो हा आपल्याला बाय सिग्नल दाखवत आहे. हे जे आहेत हे ऑटोमॅटिकली तुम्हाला याचे अलर्ट्स मिळतील. त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये बघत राहण्याची गरज नाही किंवा हे नाही. तुमचा फक्त लॅपटॉप किंवा डेस्कटॉप ओपन हवा, त्यानुसार तुम्हाला त्याचे अलर्ट्स मिळतील. परत सांगतो आहे, मी तुम्हाला सांगतो आहे की याच्यामध्ये बारकाईने आपण काय काय अभ्यास केला आहे ते आपण बघतो आहे, कारण तुम्हाला त्याच्यानंतर लक्षात येईल की किती ते सोपं केलं आहे आणि त्याची ॲक्युरेसी लेवल आपण काय वापरली आहे. तर सॉफ्टवेअर 1 तुमच्याशी मी डिस्कस केलं. सॉफ्टवेअर 1 म्हणजे काय? फक्त ब्रॅकेट्स आहेत आणि सॉफ्टवेअर 2 काय? फक्त ॲरोज आहेत. सॉफ्टवेअर 1मध्ये काय करतं की एका विशिष्ट स्टॉकची, तो कुठलाही स्टॉक असू द्या, त्याची रेंज आपल्याला मिळते आणि सॉफ्टवेअर 2मध्ये आपल्याला त्याचे इंडिकेशन्स मिळतात की तो शेअर वर जाणार आहे की खाली जाणार आहे. आता बघा आपण काय केलं आहे, आपण त्या दोन्ही सॉफ्टवेअरचं कॉम्बिनेशन केलं आहे. लक्षात घ्या, आपण काय केलं आहे? सॉफ्टवेअर 1 आणि सॉफ्टवेअर 2 या दोघांचं कॉम्बिनेशन केलं आहे. आणि सेम जसं आपण म्हणतो आहे की ब्ल्यू ॲरो म्हणजे काय? बाय सिग्नल. लक्षात घ्या, पहिलं सॉफ्टवेअर आपलं ब्रॅकेट होतं आणि दुसरं सॉफ्टवेअर आपलं ॲरो होतं. आता आपण काय केलं? दोन्ही सॉफ्टवेअरचं कॉम्बिनेशन केलं. हे कॉम्बिनेशन का बरं केलं हे आपण पुढे बघूया. बेसिकली लक्षात घ्या, आता कॉम्बिनेशन नंतर आपण एक लॉजिक डेव्हलप केलं आहे. भरपूर त्या स्टॉकचा, विशिष्ट प्रत्येक स्टॉकचा अभ्यास करून आपण लॉजिक काय डेव्हलप केलं आहे ते लक्षात घ्या. त्या लॉजिकने काय होतं की तुमची ॲक्युरेसी लेवल किंवा चान्सेस 90%च्या वरती जात आहेत त्या स्टॉकचे. तर लक्षात घ्या, हा जो ॲरो आहे हा या दोन लाईनच्या खाली आहे, बरोबर. म्हणजेच काय? हा ब्रॅकेटच्या बाहेर आहे आणि हा ॲरो कुठला आहे? ब्ल्यू आहे. तर ब्ल्यू ॲरो म्हणजे काय? बाय सिग्नल. तर आपण काय करतो आहे, जेव्हा जेव्हा ब्ल्यू ॲरो हा ब्रॅकेटच्या खाली असेल त्याला आपण म्हणतो स्ट्रॉंग बाय सिग्नल. म्हणजे आपल्याला तेव्हाच ट्रेड करायचं आहे जेव्हा ॲरो हा आउटसाईड द ब्रॅकेट असेल. क्लिअर? समजण्यास सोपं आहे सगळं. आणि टार्गेट आपण ठेवतो आहे वरची लाईन. म्हणजे वरची लाईन जी आहे इथे लेवल दिसत आहे बघा, ही वरची लाईन म्हणजे 1857. तर आपल्याला या स्टॉकने सांगितलं होतं की 1780ला घ्या आणि 1857चं टार्गेटपर्यंत तो जाईल. ऑलमोस्ट त्यांनी तिथे टच केलं, त्याच्यावरती पण तो गेला आहे, पण आपलं टार्गेट त्यांनी हिट केलं आहे. तर याच्यामध्ये लॉजिक तुम्हाला काय वापरायचं आहे की ॲरो शुड बी आउटसाईड द ब्रॅकेट. ओके, आता लक्षात घ्या, हा ॲरो कुठे आहे? इनसाईड द ब्रॅकेट आहे की आउटसाईड द ब्रॅकेट आहे? म्हणजे या दोन लाईनच्या मध्ये आहे की बाहेर आहे? मध्ये आहे. तर आपण जनरली आपलं असं लॉजिक आहे की जेव्हा हा ॲरो असा असतो तेव्हा त्याला आपण वीक सिग्नल म्हणतो किंवा तिथे ट्रेड करणार नाही आहे. ओके, सेम आता हे आपण तेजीचं बघितलं. म्हणजेच काय की तेजी म्हणजे काय की कुठला शेअर वर जाणार आहे. आपण आता मंदीचं बघूया, म्हणजे कुठला शेअर खाली येणार आहे. तुम्ही मंदीवरती किंवा खाली येणाऱ्या शेअरवरती पण पैसे कमवू शकता. तर त्याच्यासाठी आपण यूज करतो आहे रेड ॲरो. रेड ॲरो म्हणजे काय? सेल सिग्नल. म्हणजेच काय? तो शेअर हा खाली येणार आहे. याच्यामध्ये सेम रेड ॲरो, हा रेड ॲरो बघा, हा कुठे आहे? रेड ॲरो आउटसाईड द ब्रॅकेट आहे, अप्पर ब्रॅकेट. आउटसाईड द अप्पर ब्रॅकेट म्हणजे काय? वरच्या लाईनच्या वरती आहे. त्यामुळे आपण याला म्हणतो स्ट्रॉंग सेल सिग्नल. याला आपण इथे मंदी करणार आहोत आणि खालची जी लाईन असेल त्याला इथे टच करतं, ते आपलं टार्गेट प्राईस झालं. परत लक्षात घ्या, रेड ॲरो हा कुठे असला पाहिजे? म्हणजे मंदीचा ॲरो हा वरती असला पाहिजे लाईनच्या आणि तेजीचा ॲरो हा खाली असला पाहिजे लाईनच्या.
त्याला आपण सिम्पल भाषेत काय म्हटलं आहे, ब्रॅकेट. सेम आता हे ॲरोज बघा, हे ॲरो कुठे आहेत, ब्रॅकेटमध्ये आहे, म्हणजेच काय या दोन लाईनच्या मध्ये आहे. तर आपण अशा वेळेस काय म्हणतो आहे की नो ट्रेड, म्हणजेच हा वीक सिग्नल आहे. हा बघा इथे आपल्याला सेलचा सिग्नल दिला पण इथपर्यंत तो गेला नाही, वरती गेला, म्हणून याला आपण म्हणतो वीक सिग्नल. आत्तापर्यंत विषय लक्षात आला आहे असं मी समजतो. आता याच्यापेक्षा अजून आपण सोपं काय केलं आहे की तुम्हाला काहीच करायचं गरज नाही, तुम्हाला फक्त सॉफ्टवेअर लॅपटॉपवरती किंवा डेस्कटॉपवरती ओपन करून ठेवायचं आहे आणि ऑटोमॅटिकली तुम्हाला अलर्ट्स मिळतील. तिथे वेळ पण दिला आहे, बँक निफ्टी हाफ ट्रेंड सिग्नल डाऊन. परत सांगतो, ऑटोमॅटिकली तुम्हाला सिग्नल मिळतं, याचा अलाराम वाजतो तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनवरती किंवा लॅपटॉपवरती. त्याचा आपण लाईव्ह डेमो नंतर बघूया. हे बघा असे फेडरल बँक, बजाज फायनान्स, बँक निफ्टी, आपण A to Z सगळे स्टॉक त्याच्यामध्ये आपण त्या सॉफ्टवेअरमध्ये घालणार आहोत. त्याच्यापैकी ज्याची कंडिशन मॅच झाली, ज्या काही गोष्टी आपण टाकल्या आहेत त्याचेच अलर्ट्स तुम्हाला शो होतील. सॉफ्टवेअर आपलं 1 आहे, म्हणजे वरची रेषा आणि खालची रेषा, याला आपण काय म्हणतो, ब्रॅकेट. क्लिअर. दुसरं सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला काय मिळतो आहे, ॲरोज. रेड ॲरो असेल तर आपल्याला मंदी करायची आहे किंवा तिथून शेअर खाली येणार आहे. ब्ल्यू ॲरो असेल तर तुम्हाला तेजी करायची आहे. आता त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर 1 आणि 2चा आपण कॉम्बिनेशन केलं आहे. सॉफ्टवेअर 1 आणि 2चा कॉम्बिनेशनमुळे आपल्याला काय मिळालं आहे की जेव्हा जेव्हा ब्ल्यू ॲरो खालच्या लाईनच्या खाली असेल, म्हणजे ब्रॅकेटच्या खाली असेल, तेव्हा तो शेअर वर जाणार आहे, टार्गेट हे अप्पर असतं. सेम जेव्हा रेड ॲरो हा वरच्या अप्पर ब्रॅकेटच्या वरती असेल किंवा वरच्या रेड लाईनच्या वरती असेल, तेव्हाच आपण ट्रेड करणार आहोत. टार्गेट हे असेल तुमचं लोअर बँड. मी अपेक्षा करतो की तुम्हाला हा विषय पूर्ण लक्षात आला असेल. आपण आता डायरेक्ट लाईव्ह डेमो बघूया त्याचा, की नेमकं सॉफ्टवेअर आपलं कसं असतं. सॉफ्टवेअरचा डेमो बघण्यापूर्वी सर्वांना एक सांगू इच्छितो की तुम्हाला फक्त याच्यासाठी लॅपटॉप किंवा डेस्कटॉपची गरज आहे. सर्व तुम्हाला सेटिंग किंवा सर्व सॉफ्टवेअर मी तुम्हाला लावून देणार आहे, त्याचा रीतसर तुम्हाला ट्रेनिंग देणार आहे. हे सॉफ्टवेअर फ्युचरसाठी चालतं, ऑप्शनसाठी चालतं, कमोडिटी मार्केटसाठी चालतं, करन्सीसाठी चालतं, इक्विटीसाठी चालतं. तुम्ही इंट्राडे करा, डिलिव्हरी करा, शॉर्ट टर्म करा, लाँग टर्म करा, सर्व मार्केटसाठी ॲप्लिकेबल आहे. आणि लक्षात घ्या, हे लाईव्ह मार्केटशी कनेक्टेड आहे, त्यामुळे जसा डेटा विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंद मूव्ह होईल तसे तुम्हाला तिथे रिझल्ट शो होतील. हे लक्षात घ्या, बरेच सॉफ्टवेअर हे ट्रेंड मार्केटमध्ये चालतात, रेंज बाउंड मार्केटमध्ये त्याचे रिझल्ट शो करत नाही. पण आपलं सॉफ्टवेअर हे रेंज बाउंड मार्केटमध्ये पण तेवढेच रिझल्ट आहे त्याचे आणि ट्रेंड मार्केटमध्ये पण तेवढेच रिझल्ट आहेत. चला तर आता आपण डेमो बघायला सुरू करूया. हे बघा, आपल्याला आकडेमोड अल्गोरिदमचा हा इथे आयकॉन दिसतो, याच्यावरती फक्त क्लिक करायचं आहे. रोज ऑटोमॅटिकली ओपन होईल. इथे सगळे बघा, इथे स्टॉक लावले, अदानी एंटरटेनमेंट, अदानी पॉवर, हे सर्व A to Z स्टॉक आपण लावले आहेत बघा, सिरियसली ABCD याच्यावरती. तर आपण पहिले इथे बघू शकता, हा लाईव्ह डेटा इथे सुरू आहे. इथे बघा लाईव्ह रेट्स तुम्हाला इकडे दिसतील. हे बघा, हे सगळे लाईव्ह रेट्स इथे, जसं मी सांगितलं की हे कनेक्टेड आहे. A to Z स्टॉक आपण याच्यामध्ये करू शकतो, कमोडिटी पण तुम्ही याच्यामध्ये करू शकता आणि करन्सी पण करू शकता. आता जसं आपल्याला बघायचं, आपण पहिले काय करूया की एक 2-4 दिवसाचा मागचा डेटा बघूया आणि हीच गोष्ट स्ट्रॅटेजी टेस्टरमध्ये पण आपण ॲक्युरसी म्हणून चेक करूया. तर लक्षात घ्या, आपला जो हा स्टॉक आहे तो आहे अपोलो टायर. तर अपोलो टायरमध्ये मागे बघितले तर हे बघा, हा जो आहे हा ब्ल्यू ॲरो आहे. इथे तुम्हाला डायरेक्ट अलर्ट मिळतील. आता अलर्ट का नाही दिसत आहे, कारण हा मागचा डेटा आहे किंवा 2 दिवसापूर्वीचा आहे. हा जो ब्ल्यू ॲरो आहे हा बाय सिग्नल होता. इथे तुम्हाला तेव्हाच अलर्ट मिळेल की अपोलो टायर बाय किंवा ट्रेंड अप. इथे तुम्ही तो बाय केला असता, टार्गेट इथपर्यंत अचीव झालेला आहे. ठीक आहे. आता हा बघा, हा ॲरो इनसाईड द ब्रॅकेट आहे, याच्यामध्ये ट्रेड करायचं नाही. हा ॲरो इनसाईड द ब्रॅकेट आहे, याच्यामध्ये पण ट्रेड आपण केला नसता. ओके. असंच बघा, हा ब्ल्यू ॲरो आउटसाईड द ब्रॅकेट आहे, इथे त्यांनी बाय म्हटलं होतं, तुम्हाला इथे पण अलर्ट्स मिळाला असता. इथपर्यंत त्यांनी टच केलेलं आहे. हा बघा, हा रेड ॲरो कुठे आहे, आउटसाईड द अप्पर ब्रॅकेट. याला आपण काय म्हणतो, मंदी. म्हणजेच काय, शेअरचा भाव या इथे तुम्ही त्याला सेल सिग्नल दिला होता या रेटला 106ला आणि 102चं त्याचं टार्गेट होतं. परत सांगतो आहे, तुमचं टाईम पिरियड जर का इंट्राडे असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला त्या छोट्या वेळेचं टार्गेट मिळेल. तुमचं जर का लाँग टर्म टार्गेट असेल तर तुम्हाला 10%, 20%, 30% यानुसार टार्गेट मिळेल.
त्यामुळे ते सगळं सेटिंग मी तुम्हाला समजून सांगणार आहेत की इंट्राडेसाठी कुठलं सेटिंग वापरायचं, डिलिव्हरीसाठी. आपण सध्याचं इंट्राडे किंवा 1-2 दिवसाचा ट्रेंड बघतो आहे. याच्यामध्ये पण बघा, हा पण तुम्हाला ॲरो सेम दिसतो आहे. तर यानुसार आपण चेक करू शकतो. आता बघा, हा करंट कालचा सिग्नल आहे. इथे त्यांनी काय म्हटलं होतं, सेल सिग्नल. तर इथे ऑलमोस्ट त्यांनी टच केलेला आहे. की आता स्ट्रॅटेजी टेस्टर म्हणजे काय, हे आपल्या सॉफ्टवेअरने अजून एक ॲडिशनली तुम्हाला दिलेलं एक फीचर्स आहे की सॉफ्टवेअर टेस्टिंग म्हणजे काय, मागचा डेटा आपण फास्ट फॉरवर्डमध्ये चेक करू शकतो मूव्हिंग कॅन्डलस्टिक बघून, की त्यांनी किती वेळा आपलं टार्गेट हिट केलं आहे किंवा किती वेळा आपलं त्याचं आपल्या अगेन्स्ट केलेलं आहे. तर त्याला आपण काय म्हणतो, स्ट्रॅटेजी टेस्टर. स्ट्रॅटेजी टेस्टर हे तुमच्यासाठी फार युजफुल आहे. ॲडिशनल फीचर दिलेलं आहे जेणेकरून मागचा तुम्ही जो काही किती वर्षाचा किती दिवसाचा डेटा क्रॉस चेक करू शकता. फक्त तो डेटा लगेच तुम्हाला 5 ते 10 मिनटात चेक करायचा असेल तर त्याला आपण फास्ट फॉरवर्डमध्ये चेक करतो आहे. तर लक्ष द्या, आपण तो स्ट्रॅटेजी टेस्टर लावून आपण त्याची ॲक्युरसी चेक करणार आहोत. ओके, हे आपलं सॉफ्टवेअर आहे. आता तुम्ही लाईव्ह बघा. आता मार्केट चालू आहे असं समजा, हा लाईव्ह ट्रेड आहे. तुम्हाला लक्षात येईल, आपण आता DLFचं बघतो आहे. तो एकदाच ॲरो फॉर्म झाला की तो सहसा चेंज होत नाही. हे बघा, हा ॲरो आता इथे जनरेट झाला आहे, म्हणजेच आउटसाईड द ब्रॅकेट आहे. आपलं टार्गेट असेल वरती, ते वरती इथपर्यंत टच करेल. बघूया आपण, झालं आपलं टार्गेट हिट. हा पहिला कॉल पकडूया आपण. सेकंड कॉल, हे बघा, हा ॲरो आउटसाईड द ब्रॅकेट आहे, झालं इथे टच. सेकंड कॉल पण आपला सक्सेस झाला आहे. इथे तुम्हाला डायरेक्ट अलर्ट्स मिळतील, फक्त आपण आता स्ट्रॅटेजी टेस्टर बघतो आहे म्हणून अलर्ट्स तुम्हाला दिसत नाही आहे. आता हा ॲरो आउटसाईड द ब्रॅकेट इनसाईड द ब्रॅकेट आहे, तर याच्यामध्ये आपल्याला ट्रेड करायचा नाही आहे. बघूया पुढे आपण 3 ते 4 आपण ट्रेड बघितले आहेत. हा ॲरो पण आउटसाईड आहे, इनसाईड आहे, आपल्याला याच्यामध्ये ट्रेड करायचा नाही आहे. हा बघा, हा ॲरो बाहेर आहे, टार्गेट त्याने हिट केलं. हा ॲरो पण इथे बाहेर आहे, बघा इथपर्यंत तो जाईल. आलं लक्षात? ओके, तर बघा, हा ॲरो इथे रेड ॲरो आउटसाईड द ब्रॅकेट आहे. इथे त्याने सेल सिग्नल दिला होता, बरोबर त्याने इथे टच केला. हा ॲरो आउटसाईड द ब्रॅकेट आहे, इथे त्याने बाय म्हटलं होतं या लेवलला, इथे त्याने टच केलं. असे आपण बघतो आहे. एक 7 ते 8 सिग्नल बघितले, कुठलाही त्याच्यामध्ये फेल गेला नाही. तर कसा वाटला सगळा विषय? फार इंटरेस्टिंग. अजून आपण तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला या. हा कार्यक्रम संपला की लगेच आपला वेबिनार सुरू होत आहे. त्याच्यामध्ये आपण बेसिक इंट्रोडक्शन पण देणार आहोत. जे लोक नवीन आहेत त्यांना काहीच शेअर मार्केटबद्दल माहिती नाही, डीमॅट कुठे फ्री ओपन करायचं, काय करायचं याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. अजून आपण ॲक्युरेसी लेवल त्याची चेक करणार आहोत आपल्या सॉफ्टवेअरची. आणि सर्वात शेवटी सांगतो आहे, एक थँक्स गिविंग करतो आहे की मी बेसिकली इंजिनियर असल्यामुळे भरपूर काही सॉफ्टवेअरचं आपल्याला नॉलेज होतं, त्यामुळे आपण डेव्हलपमेंटचा खर्च याच्यामध्ये कमी केला आहे. त्यामुळे तुम्हाला फार रिजनेबल रेटमध्ये हे सॉफ्टवेअर मिळणार आहे. तुम्हाला घर बसल्या ते सॉफ्टवेअर तुम्हाला डाउनलोड करून देण्यात येईल आणि सगळा विषय रीतसर तुम्हाला प्रशिक्षण देण्यात येईल. तर लगेच आपला हा कार्यक्रम संपला की आमच्या यूट्यूब वेबिनार चॅनलला या, आकडेमोडवरती, आणि माझे जे काही क्लायंट्स आहेत त्यांचे आपण थोडक्यात रिव्ह्यूज बघूया. नमस्कार, मी मनोज बबनराव साधनकर. मागील बरेच वर्षापासून ब्रोकिंग हाऊसेसमधून ॲज अ ब्रँच मॅनेजर म्हणून वर्क करत आहे. या कालावधीत मला एक आकर्षणाने असं जाणवलं आहे की बरेचसे क्लायंट किंवा इन्व्हेस्टर आहेत यांना प्रॉपर ट्रेनिंग मिळत नाही आहे. तर ते ट्रेनिंगची प्रफुल्ल वानखडे सर हे यांची आकडेमोड व अल्गोरिदम हे जे सॉफ्टवेअर आहेत त्याद्वारे ते देत आहे. ची ॲक्युरेसी एक 85 to 90% मिळत आहेत. सेबी रजिस्टर इन्व्हेस्टर ॲडवायझर असल्यामुळे त्यांना त्यांची जी स्ट्रॅटेजी आहे ती ॲक्युरेटली त्यांनी त्या सॉफ्टवेअरमध्ये इन्व्हॉल्व केलेली आहे. जी ॲक्युरेसी किंवा पैसे कमवण्याची जी स्ट्रॅटेजी किंवा वे मिळतो आहे ते खूप क्लिअरली मिळत आहेत. मी चंद्रकांत रामचंद्र महागडे व्यवसायामध्ये असून आकडेमोड अल्गोरिदमचे सॉफ्टवेअर घेतल्यामुळे मला
यात व्यवस्थित निर्णय घ्यायला जमू लागले. शेअर मार्केटमध्ये जे सॉफ्टवेअर फक्त मोठ्या प्लेयर्सकडे अवेलेबल असते, तशाच प्रकारचे सॉफ्टवेअर आपल्याकडे सुद्धा असल्यामुळे कॉन्फिडन्स कधी कमी होत नाही. माझे नाव शिवराज जगताप. मी चार्टर्ड अकाउंटंट आहे. आकडेमोड अल्गोरिदम सॉफ्टवेअर हे वापरण्यास सर्वात सोपे व अचूक आहे. अगदी नवशिकासुद्धा गोंधळ व भीतीशिवाय अगदी सहजपणे कमावू शकतो. आकडेमोड अल्गोरिदम सॉफ्टवेअरमध्ये भरपूर फंडामेंटल्स टेक्निकलचा अभ्यास इनबिल्ट असल्यामुळे रिझल्ट हे अचूक आहे. कुठला शेअर कधी घ्यावा कधी विकावा यासाठी तुम्हाला दुसऱ्याच्या सल्ल्याची कधीही गरज पडत नाही. अलर्ट्सप्रमाणे इंट्राडे किंवा डिलिव्हरी ट्रेडिंग मी करतो. कुठलाही वेळ न घालवता डेमो बघा व लगेच सॉफ्टवेअर वापरायला सुरुवात करा. मी सुरुवातीच्या काही व्यवहारातच नफा कमावला. माझं नाव पंकज बोबडे आहे. स्टॉक मार्केटमध्ये मी अकाउंट ओपन करून ठेवलं होतं, पण नेमकं कुठे ट्रेड करायचा कसा ट्रेड करायचा ते मला कळत नव्हतं. नंतर एका मित्राकडनं मला प्रफुल्ल सरांच्या आकडेमोड सॉफ्टवेअरबद्दल माहिती मिळाली आणि मी नंतर त्यांचा अभ्यास केला, एक डेमो घेतला आणि डेमो घेतल्यानंतर असं लक्षात आलं की हे सॉफ्टवेअर खूप वापरायला सोपं आहे. स्टॉकमध्ये ट्रेडिंग सुरू केलं, नंतर इंट्राडे ट्रेडिंग डिलिव्हरी ट्रेडिंग याची मला बऱ्यापैकी आयडिया आली. आता मला बऱ्यापैकी प्रॉफिट होत आहे आणि त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर वापरताना कुठलीही कन्फ्युजन किंवा कुठलेही इमोशन्स नाही.